प्लेटमधला पदार्थ पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी रेसिपी कोणती बनवणार आहे. पण रेसिपी शेअर करण्याचं एकच कारण, तुम्ही जर नीट निरीक्षण करून पाहिलं ना तर तुमच्या जरूर लक्षात येणार आहे की मी ही रेसिपी कशामुळे शेअर करत आहे. कारण तुमच्याकडे पण असंच कधीतरी होतं का की तुम्ही कुठला पोह्यांमध्ये पदार्थ घातला आहे आणि त्या घरच्यांनी आवडीने खाल्ला नाही, असं कधी झालं आहे का बरं? आणि तुमच्याकडे पण ह्या पदार्थामध्ये कुठला पदार्थ घरच्यांच्या न आवडीचा घातला तर निसून खाल्ला जातो. आता तो पदार्थ कुठला आहे अहो सांगते, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करावा लागेल. अजिबात स्किप न करता व्हिडिओ पाहू नका. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आपली नेहमीप्रमाणे साधी आणि सोपीच असणार आहे, त्यामुळे तुम्हाला रेसिपी तर आवडणारच आहे, पण रेसिपीसोबत तुम्हाला हा व्हिडिओ देखील खूप जास्त आवडणार आहे. चला मग रेसिपी बनवायला घेऊयात. आता रेसिपी बनवण्यासाठी कढईमध्ये मी 2 ते 2.5 पई तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी जिरे मोहरी घातली. जिरे मोहरी चांगली तडतडू दिली की त्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. त्याच पद्धतीने इथे मी नकळलेला बारीक असा लसूण कापून घातलेला आहे. आता चांगल्या पद्धतीने ही लसूण मिरची आणि जिरे मोहरी चांगली परतवून घ्यायची. त्यामध्ये तुम्हाला 2 मिडियम आकाराचे बारीक असे कांदे कापून घ्यायचे आहेत. आता कांदा पण चांगल्या रंगावरती तुम्हाला परतवून घ्यायचा आहे. कांदा परतत असताना चांगला सोनेरी रंग येईपर्यंत या कांद्याला तुम्हाला परतवून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतल्याने पोहे एकदम मस्त खायला लागतात आणि टेस्टी पण बनतात, त्यामुळे कांदा शक्यतो जास्त परतायचा. कांदा जास्त परतायचं एकमेव कारण म्हणजे आज आपण कांदा पोहे बनवतोय तर कांदा भरपूर आला पाहिजे आणि कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. आता कांदा चांगल्या पद्धतीने मी परतवून देखील घेतला आहे. आता त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता यामध्ये मी कुठला पदार्थ घातला नाही बरं, हा तुम्हाला तर समजलाच असेल, कारण ही पदार्थ जर घातला ना तर आमच्या घरचे बिलकुल खात नाहीत. निसून खातात, पण अजिबात ती कसलीच पदार्थाला हात देखील लावत नाहीत. तो म्हणजे शेंगदाणे. अहो शेंगदाणे अजिबात आमच्या घरच्यांना आवडत नसल्यामुळे मी टाकतच नाही, आणि जर टाकले बाय चान्स तर ते खाणार देखील नाहीत. असं निसून खातील, हिरवी मिरची तोंडी लावून खातील, पण शेंगदाणे अजिबात खाणार नाहीत. पोह्यांमध्ये आमच्या घरातल्यांना कोणाला शेंगदाणे बिलकुल आवडत नाहीत. तुम्ही म्हणाल की काय सांगते, शेंगदाणे कोणाला आवडत नसतात का? अहो आवडतात, पण आमच्या घरामध्ये तर बिलकुल आवडत नाहीत. पोह्यांमध्ये कधीच कोणी शेंगदाणे खात देखील नाही, त्यामुळे मी टाकत देखील नाही. आणि कधी चुकून मी शेंगदाणे जर घातले ना तर मग तोंड वाकडी करून शेंगदाणे असे निसून खाणार, पण अजिबात त्या शेंगदाण्याला हात देखील लावणार नाहीत. असे आमच्या घरातल्यांचे नखरे असतात बघा. बऱ्याच रेसिपी तुम्ही पाहिल्या असतील, बऱ्याच ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पाहिले देखील असतील, पण शेंगदाण्याचा प्रत्येकजण वापर करतात. पण आमच्या घरामध्ये युनिकच गोष्ट आहे की आमच्या घरामध्ये कोणीच पोह्यांमध्ये शेंगदाणे खात देखील नाही. चांगल्या पद्धतीने मी पोहे बनवून घेतलेत. साध्या सोप्या पद्धतीतच आमच्या घरामध्ये हे पोहे खाल्ले देखील जातात आणि अजिबात शेंगदाण्याचा न वापर करताच मी त्यांच्यासाठी हे पोहे बनवत देखील असते. दररोज हमखास पोहे अशाच पद्धतीने आमच्या घरामध्ये बनली जातात. तर तुम्हाला ही आमची घरातल्यांची साधी सोपी पोह्याची रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि फीडबॅक नक्की द्या. तुम्हाला जर मनापासून आजची रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटते तुम्हाला अशाच रेसिपीसोबत पुढच्या. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, मेन म्हणजे खात राहा. तोपर्यंत धन्यवाद.